सर, एकीकडे 100 माणसांचं फड जगवणं हे एक मोठं चॅलेंज आहे, पण आपण आत्ता पाहतो की दहीहंडीसारखे कार्यक्रम असतील जे राजकारण्यांनी अक्षरशः हायजॅक केलेत असं आपण म्हणूयात, आणि त्या कार्यक्रमामध्ये हेच डीजे लावले जातात आणि अंगप्रदर्शन लावणीच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणाऱ्या मुली आपल्याला दिसतात की ज्या अगदी बेभान होऊन नाचतात आणि समोर जो तरुण वर्ग सगळा उभा असतो त्यांच्यासाठी ते एक आकर्षणाचं केंद्र असतं. चीड येत असेल ना हे सगळं बघून? खूप चीड येते. म्हणजे असं वाटतं तिची पोरं उभी आहेत ना त्यांना जाऊन मारावं. अरे हे काय पाहताय तुम्ही? आपला महाराष्ट्र आहे. पूर्वीचा तमाशा कसा होता जरा सांगा ना, पूर्वीचा तमाशा नाहीये लोकांनी, त्यांना कळू दे. पूर्वीचा तमाशा गण म्हणजे गणपती स्तवन, जे आजही नाटकाच्या नांदी रूपाने घेतलं जातं ते गणपती स्तवन. गणपती स्तवन झाल्यावर या मुली येऊन सर्व रसिकांना नृत्यातून मुद्रा करतात, त्यांच्या पाया पडतात. त्यानंतर मावशी येते, म्हणजे एक पुरुष ज्याच्या ओठावर मिशा, मोठा कुंकू लावलेला आणि साडी नेसलेला एक पुरुष येतो मावशी बनून, आणि तो त्यांच्याकडं त्यांनी काय माल आणलाय बाजाराला जायला त्याची विचारपूस करतो. त्याच्यातून विनोद तयार होतो आणि मग ते निघायची गवळण, सगळ्यांना घेऊन निघायचं, ती गवळण होते. गवळण झाल्यावर कृष्ण आणि सुदाम, पेंद्या ही 3 पात्र येतात आणि त्यांना अडवतात. तर कृष्णाची ह्याच्या मागचा भूमिका अशी असते की यांनी हे दूध, दही, लोणी मथुरेला जाऊन त्या राक्षसांना विकू नये आणि त्या राक्षसा बल्लाढ्य होऊ नये, यासाठी कृष्णाचा अट्टहास असतो की तुम्ही मथुरेच्या बाजाराला जाऊ नका. त्यात मावशीची आणि कृष्णाबरोबर आलेल्या त्या विनोदी पात्रांची गंमत होती आणि ती पब्लिकला आवडते. ते गणगवळण संपली, कृष्णाने त्याचा अवतार सांगितला, 8वा अवतार, की गणगवळण समाप्त होते. त्यानंतर तात्या बापू म्हणजे गावातली जी तरुण मुलं आहेत, ज्याला आपण चांडाळ चौकडी समजू, ती जमतात. मग ती म्हणतात गावात तमाशा आलेला आहे, जरा त्या बायांची मस्करी करू आणि जर चांगलं वाटलं आपल्याला तर आपल्या गावात तो तमाशा ठेवू. मग या बाया त्या नाक्यावर उभ्या असतात, त्यांच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर असतो. मग हे येतात, त्यांची टिंगल मस्करी करतात. त्यानंतर त्या बाया प्रति उत्तरं देतात. मग हे म्हणतात आम्ही शाहीर आहोत, त्या बाया म्हणतात आम्ही शाहीर आहोत. मग आपला सवाल जबाब लावू. हो लावा म्हणे सवाल जबाब. पंच कुठं आहेत? नाही, आलेले श्रोते हेच पंच, हे आपला न्यायनिवाडा करतील. मग तिथं सवाल जबाब होतो. सवाल जबाबात ते दोन्ही सारखे सुटतात. अच्छा. मग त्या बाया म्हणतात की तुम्ही चांगले शाहीर आहात, आम्ही चांगल्या शाहीरने आहोत, आता तुमची करमणूक आम्ही करतो. तुम्ही आलात, तुमची करमणूक करतो आणि बसलेले लोक त्यांची करमणूक करतो. मग ते कशाद्वारे? तर लावणीद्वारे. मग लावण्या सुरू होतात. 4-5 लावण्या झाल्या की पडदा पडतो आणि लेक्चर पोवाडा म्हणजे शिवचरित्र. अच्छा, त्याचं सादरीकरण. शाहीर येतात, ते शिवचरित्र मांडतात. ते का शिवचरित्रमध्ये मांडतात? तर या कलावंतांनी मागे जाऊन वगनाट्याचं ड्रेसिंग घालावं तोपर्यंत. मग शाहिरांचा कार्यक्रम, शाहिरी झाली की वगनाट्याची नांदी आणि वगनाट्य सुरू. मग तो एक वेगळा विषय असतो की गावातल्या सरपंचाने गावावर कसा अन्याय केला, गोरगरीब महिलांवर कसा अन्याय केला, चांगल्या लोकांना कसं मारलं, सगळं वाईट कसं केलं, पैसे कसे कमवले, असा एखादा विषय त्याच्यात मांडला जातो. त्याला म्हणतात वगनाट्य. आणि ते संपत आल्यावर ज्यावेळेस तो व्हिलन असतो, गावचा कोण पाटील, सरपंच वगैरे, तो व्हिलन पोलिसांच्या ताब्यात जातो किंवा हिरोच्या हातून भोकसला जातो. त्यावेळेस तो मरताना त्या लोकांना, बसलेल्या लोकांना संदेश देतो, मंडळी पाहिलं तुम्ही, माझ्या गावात मी वाईट वागलो, वाईट राजकारण केलं, महिलांची चांगला वागलो नाही, माझा शेवट पहा किती वाईट झालेला आहे.
तसं तुम्ही कुणाची वाईट वागू नका, नाही तर तुमचाही शेवट वाईट होईल, असं म्हणून तो जीव सोडतो. हे प्रबोधन. बरोबर. असा असतो तमाशा. सर, तुम्ही तमाशा किती वेगवेगळ्या अंगाने दाखवला जातो हे सगळं सांगितलं, पण वगनाट्यमधून सामाजिक प्रबोधन केलं जायचं, तर त्याच्यामध्ये काय वेगळे वेगळे विषय मांडले जायचे? वगनाट्यात ऐतिहासिक वगनाट्य असायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे, तानाजी मालुसर यांचे, संताजी धनाजींचे. त्याचप्रमाणे पौराणिक असायचं. रजवाडी. रजवाडी म्हणजे आपण जे मारवाड देश म्हणतो, राजस्थान, तिकडच्या स्टोऱ्या असायच्या, ते असायचं. सामाजिक असायचं. सामाजिक म्हणजे गावगुंडी. कौटुंबिक असायचं, एका कुटुंबाची झालेली दुर्दशा. राजकीय वगनाट्य असायचं. अच्छा. आम्ही राजीव गांधी हत्याकांड वगनाट्य बसवलं होतं. तर त्याच्यासाठी मी पुण्यावरनं हेलिकॉप्टर बनवलं होतं. ते हेलिकॉप्टर असं होतं की त्याची एक तार आमचा जो तंबू असतो त्याच्या पोलाला बांधलेली असते, आणि एक तार मागं एक पोल उभा करून त्या पोलाला बांधायची, आणि त्या तंबूत म्हणजे त्या तंबूतून ते राजीव गांधी आणि सोनिया गांधी येतात हेलिकॉप्टरनी. ते स्टेजवर हेलिकॉप्टर उतरतं आणि पुन्हा ते मागे जातं. असा सीन बनवला होता. पण आम्ही असं ऐकलंय की नांदेड जिल्ह्यातल्या त्या कार्यक्रमात माळेगावला काहीतरी एक प्रसंग झाला होता की ज्यात एका सोंगाड्यांचा मृत्यू झालेला. हो, तर तो ट्रिक सीन होता. फळ्या असतात आमच्या स्टेजला. एका फळीला वरून वायर लावलेली असते आणि एका फळीला खाली पत्रा लावलेला असतो. तर त्या फळीवर पाय दिला की ती फळी खाली त्या पत्र्यावर चिटकते आणि तिथं आपटबारांचा स्फोट होतो. तो राजीव गांधीचा स्फोट. अच्छा. असं आम्ही हे तुम्ही प्रत्यक्ष तिथे सगळं उभं करायचं? हां, माझी बहीण राजीव गांधीची भूमिका करायची. कारण एवढा मोठा देखणा माणूस आणायचा कुठून? राजीव गांधी भलते देखणे, गोरे पाण, उंच पुरे. माझी बहीण मंदा, तिने ते धाडस केलं. मग तिने विग आणला, तिने ते नाग बसवलं. मग ती राजीव गांधीची भूमिका करायची. मग त्या अंगावर फटाकडे लावणे. आणि म्हणजे अंगावर तो स्फोट, फटाकडे उडायचे. पब्लिकला दिसलं पाहिजे ना ते खरं. हे अगदी म्हणजे जीवावर खेळण्यासारखं आहे. तर ते माझा भाचा बबलू हा, ती जी स्फोटाची जागा आहे तिथं खेळायला गेला नेमका त्या कार्यक्रमाच्या वेळेसच. आणि ते वामन मामा पलीकडे शेकत बसले होते. थंडीचे दिवस होते आणि त्यांनी 4-5 आपटबार काढले पिटीतून, आणि ती त्या पिटीत 250 आपटबार होते. आपटबार असा आहे की असा धरला खाली टाकला तर स्फोट होतो त्याचा. तर त्यांनी ते पत्रा हळू ठेवायचा ना, त्यांनी तो पत्रा सोडून दिल्यावर तो आपटला तसा स्फोट झाला. स्फोट झाल्यावर तो बबलू तिथून जे उडाला तो रावटीवर जाऊन पडला, आणि तो पत्रा जे उडाला ते वामन मामा शेकत होते, त्यांचे दोन्ही मेंदू त्यांनी तोडले त्या पत्र्याने. मग ते काय झालं, नक्षलवादी आले असं तिकडं बोंब झाली. कारण त्या भागात नक्षलवादी असतात. मग तिथं ते राजीव गांधी वगनाट्य पाहायला संपूर्ण पोलीस स्टॉप आला होता. त्यांचे अधिकारी आले होते. कारण त्या वगनाट्याचं उद्घाटनच त्या दिवशी त्यांच्या हस्ते होतं. अच्छा. कमिशनर वगैरे सगळे मंडळी, त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलं होतं. अच्छा. यांची काही चूक नाही, लहान बालकाचं झालेलं आहे. मग ते प्रेत आम्ही मागं ठेवलं. त्या साहेबांनी सांगितलं तुम्ही कार्यक्रम चालू ठेवा, नाही तर अख्खी यात्रा लोक लुटतील. मग आम्ही ते प्रेत झाकून ठेवलं. अच्छा. म्हणजे तिथे कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आणि कार्यक्रम चालू केला. मग आम्ही स्टेजवर कार्यक्रम चालू राहिला. स्टेजवर जायचो, कार्यक्रम करायचो आणि मागे येऊन वामन मामाजवळ रडत बसायचो. हा अगदी दारुण प्रसंग माझ्या आयुष्यातला. दुसरा प्रसंग, माझी बायको वारली ब्रेन ट्यूमरनी पुण्यात केम हॉस्पिटलला. तमाशा चालू असताना? माझा तमाशा. तिच्या ऑपरेशनसाठी
मी एका गावाला तमाशा करायला गेलो होतो की ते जे पैसे मिळतील त्याच्यात तिचं ऑपरेशन करू, आणि इकडं ती वारली. वारल्यावर त्यावेळेस आपले मोबाईल नव्हते, STD नव्हता, पोलीस स्टेशनची वायरलेस त्या पोलीस स्टेशनला आली. आम्ही ज्या गावात होतो त्या गावात तिथून पोलीस एक आला, त्याने आईला सांगितलं. आईने मला मागं बोलून घेतलं, म्हणजे तुझ्या बायकोचं असं असं झालं आहे, पण आपल्याला कार्यक्रम बंद करता येणार नाही, कार्यक्रम चालू ठेव, या लोकांचं मनोरंजन कर, मग तुझं दुःख बघ, कारण आपण त्यांची बांधिलकी स्वीकारलेली आहे. मग मी तो संपूर्ण कार्यक्रम केला. कार्यक्रम सुटताना पब्लिकला सांगितलं की 3 तासापूर्वी माझी बायको वारली. बापरे. मला 3 तास झालं कळलं, पण तुम्ही नाराज होऊ नये म्हणून मी कार्यक्रम केला. तर माझं तोंड दिसत नव्हतं, एवढे लोक मला भेटायला आले होते मागं. पण अशा कठीण प्रसंगातही आपलं जे काम आहे ते चालू ठेवणं ही खूप मोठं धाडस लागतं त्याच्यासाठी. एवढं मोठं दुःखाचा डोंगर कोसळले असताना. ताई, आजच्या पिढीला बांधिलकी समजत नाही. समाजाची बांधिलकी ती स्वीकारावी लागते. अनावधानाने ती आपल्यावर पडते, ती आपण स्वीकारायला पाहिजे. ती जर नाही स्वीकारली तर तुमच्या जगण्यात काही अर्थ नाही.